जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. भावांनो, जशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डेमो बघितलाय तशाच प्रकारचा आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी काइन मास्टर आणि बीट साइन ॲपची मदत लागेल व दोन्ही मोड ॲपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. सोबतच मी जे मटेरियल यूज केलेलं आहे ते सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि त्यापेक्षा बेस्ट पर्याय म्हणजे भावांनो, तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपले चॅनल जॉईन करू शकता. आणि भावांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स भावांनो आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, त्यामुळे नक्की कमेंट्स करा. आणि भावांनो, जे कोणी चॅनलवर फर्स्ट टाइम आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा. चला तर भावांनो, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला काइन मास्टर ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही काइन मास्टरच्या मेन विंडोवरती आलात. त्यानंतर तुम्हाला इथलं जे मधला ऑप्शन मिळत आहे प्लसचं, इथे क्लिक करायचं आहे आणि इथून तुमच्या मनाने तुम्ही कुठलाही एक रेसिव सिलेक्ट करायचा आहे. तर आपण 9:16 हा रेसिव सिलेक्ट करूया. रेसिव सिलेक्ट केल्यानंतर भावांनो तुम्हाला सेटिंगवरती जायचं आहे इकडे आणि एडिटिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप ही 0.5 वरती ठेवून घ्यायची आहे. इथे ठेवल्यानंतर थोडं खाली येऊन फिल स्क्रीन करून इथे ओके करायचं आहे तुम्हाला. आणि ओके केल्यानंतर भावना आता आपल्याला एक इमेजेस ॲड करून टाकायचे आहेत. चला तर आपण एक वेळ इमेजेस ॲड करून टाकूया. तर असे इमेजेस ॲड करून घेतल्यानंतर ओके, तर इमेजेस आपले हे ॲड झालेले आहेत. तर आपण अजून थोडे काही इमेजेस ॲड करूया. तर परत मीडियावरती जाऊन मी इमेजेस ॲड करून घेतो, जेणेकरून आपला व्हिडिओ हा व्यवस्थित दिसेल आणि इमेजेससुद्धा जास्त वाढतील. ओके, तर एवढे इमेजेस ॲड झाल्यानंतर भावना तुम्हाला एक वेळ झूम करून घ्यायचे आहे आणि इथून येऊन तुम्हाला फोटोवरती क्लिक करून क्लिप ग्राफिक्सवरती जाऊन तुम्हाला आपल्याला हे कॉलमिडीचे इफेक्ट ॲड करून टाकायचे. तर आपण 4 नंबरचा इफेक्ट ॲड करूया. तर 4 नंबरचा इफेक्टच भारी वाटत आहे. तर 4 नंबरचा इफेक्ट इथून ॲड करून टाकू पटापट. चला भावना, मी एक वेळ इफेक्ट लावून घेतो. प्रत्येक इमेजवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इमेजवरती क्लिक करून कॉलमिडी हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर भावना, तुमच्या काइन मास्टरमध्ये कॉलमिडी जे ॲड होत नसेल तर तुम्हाला आपले काइन मास्टर डाउनलोड करावं लागेल, तेव्हाच तुमच्या काइन मास्टरमध्ये हे इफेक्ट ॲड होतील. तर भावना, काइन मास्टरमध्ये बरेच इफेक्ट आता नवीन नवीन अपडेट येत आहेत. तर लवकरच आपण तुम्हाला सांगू त्याबद्दल. चला तर मी एक वेळ फटाफट लावून घेतो इफेक्ट. तर भावना, तुम्हाला 4 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर सर्वांनी व्हिडिओ हा पूर्ण बघा. आपण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. भावनो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. भावनो, तुमच्या एका लाईक्ससाठी आपण एवढी व्हिडिओ एडिटिंग करत असतो भावनो, त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा. ओके, तर आपले जवळपास फोटो हे होत आलेले आहेत इफेक्ट ॲड करायचे. ओके, तर असे इफेक्ट प्रत्येक इमेजवरती क्लिक करून तुम्हाला 4 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कॉलमिडी हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथून डायरेक्टली व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावनो, व्हिडिओ अजून झालेला नाही आहे. आपण व्हिडिओ हा स्टेप बाय स्टेप सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओनं पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित कळेल. भावनो, अशा प्रकारचे अलर्ट मोशनमध्ये सुद्धा एडिटिंग होते, पण भावनो अलर्ट मोशनसाठी आपल्याला खूप वेळ लागतं, त्यामुळे आपण काइन मास्टरवरतीच एडिटिंग करत असतो. तर भावनो, आता एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला परत प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि 9:16 हा रेशिओ सिलेक्ट करून तुम्हाला इथे सेटिंगवरती जाऊन एडिटिंगवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिप ही 2 वरती ठेवून घ्यायची आहे आणि इथून ओके करायचं. ओके केल्यानंतर भावनो, तुम्हाला आता परत 1-2 इमेजेस ॲड करून टाकायचे आहेत. तर चला आपण एक वेळ इमेजेस ॲड करून टाकूया. तर आपण इथून इमेजेस घेऊया.
तर आपण असे 2-4 इमेजेस ॲड करून टाकू आणि इथून एक वेळ सॉन्ग ॲड करून घेऊ. तर मी माझ्या एका व्हिडिओपासून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करतो. त्यासाठी मीडियावरती जाऊन व्हिडिओवरती क्लिक करून सर्वात खाली ऑप्शन मिळेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ आणि इथून व्हिडिओला डिलीट करतो. तर चला एक वेळ आपण ऐकून घेऊया. तर बघून घेतो. ओके, तर हे व्यवस्थित झालेलं आहे भावांनो. तुम्हाला आता इथे क्लिक करायचं आहे या इमेजवरती आणि क्लिक ग्राफिक्सवरती जाऊन तुम्हाला स्वीट लाईजमधून येऊन एक इफेक्ट आहे दुसरा स्वीट लाईज. तर हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे 1 नंबरचाच. आणि बाकीच्या याला तुम्हाला कॉलमिडीचे हे इफेक्ट ॲड करून टाकायचे आहे. तर कॉलमिडीचे हे 1 नंबरचे ॲड करायचे आहेत तुम्हाला. तर आपण बघूया आपल्या बीट्सच्या स्पीडमध्ये आहेत त्या कुठून चालू होत आहेत. ओके, तर इथून आहेत आपले बीट्स. बघूया एक वेळ. तर हा इमेज आपण कट करून याला थोडं पुढे ओढूया आणि एक वेळ परत बघून घेऊ. तर इथून आहे बरोबर भावनो. एक वेळ तुम्ही सुद्धा व्यवस्थित बघून कैची ऑप्शनमध्ये ट्रिम ट्राय टॉप प्लेट करून टाकू आणि मीडियावरती जाऊन जो व्हिडिओ आपण 0.5 वाला एक्सपोर्ट केला होता तो इथे घेऊन टाकूया. घेतल्यानंतर आपण बघूया आपल्या व्यवस्थित हे जोडलं आहे काय. तर ओके, तर भावना व्यवस्थित झालेलं आहे. परत व्हिडिओवरती क्लिक करून या 3 डॉटवरती जायचं आहे आणि डुप्लिकेट मारून टाकायचं आहे. डुप्लिकेट मारल्यानंतर हे व्यवस्थित झालेलं आहे सर्व आता. तर आपण इथे येऊया आणि इथे आल्यानंतर आपण कैची ऑप्शनमध्ये जाऊन ट्रिम ट्राय टॉप प्लेट करून टाकूया. तर इथून बघूया व्यवस्थित इथून बीट चेंज आहेत बहुतेक. तर भावना काही विषय नाही, हे व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपण लेअरवरती येऊया, मीडियावरती जाऊया आणि आपण एक PNG इथून ॲड करून टाकू जेणेकरून आपला व्हिडिओ हा व्यवस्थित दिसेल. तर आपण रश्मिका मॅमचा हा PNG आपण इथे ॲड करून टाकूया. तर ओके, हा PNG ॲड केल्यानंतर याला थोडं मोठं करून घेऊया आणि इथे सेट करून टाकून याला पूर्ण व्हिडिओवरती ठेवून घेऊया आणि याला इन ॲनिमेशन आपण ड्रॉप देऊया जेणेकरून हे व्यवस्थित दिसेल. ओके, तर ड्रॉप आल्यानंतर परत तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला जो इफेक्ट दिलेला आहे मी तो इफेक्ट तिथे ॲड करून टाकायचा आहे. कारण इफेक्टशिवाय तुमचा व्हिडिओ हा व्यवस्थित दिसणार नाही. इफेक्टमुळे एकदम कडक व्हिडिओ दिसणार भावांनो. एक वेळ बघूया आपण इफेक्ट ॲड करून. तर याला फुल स्क्रीन करून टाकूया आणि 3 डॉटवरती क्लिक करून सेंड टू बॅक करून परत याला व्हिडिओवरती क्लिक करून सर्वात खाली 3 नंबरला ऑप्शन मिळेल ब्लेंडिंगचं, तिथे क्लिक करून तुम्ही 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये स्क्रीनवर करून टाकायचं आहे जेणेकरून एक व्हिडिओ एकदम कडक दिसेल. तर भावांनो, इथून व्हिडिओ डायरेक्टली हा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. जो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.